आता आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला काही नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी आर.एस. पावरा. आजचा विषय खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे. डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन DCA MS-CIT सक्षम समकक्ष असूनही अतिरिक्त 2 गुण दिले नाहीत. CDPO अधिकारी यांनी हरकत घेतली. आता प्रकरण जिल्हा पातळी पडताळणीसाठी गेले आहेत. या परिस्थितीत पुढे काय होणार? आपले गुण मिळणार का? आपल्याला काय करावे लागेल? हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. प्रकरणाची पार्श्वभूमी अनेक भरती निवड प्रक्रियेत संगणक अर्हतेसाठी MS-CIT किंवा समकक्ष संगणक कोर्स अतिरिक्त 2 गुण देण्याची तरतूद आहे. आपल्याकडे DCA डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, तरीही CDPO स्तरावर 2 गुण नाकारले गेले. कारण सांगितले, हा कोर्स MS-CIT सक्षम नाही, म्हणून आपण हरकत घेतली आणि प्रकरण जिल्हा पातळी पडताळणीसाठी गेला आहे. MS-CIT म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स महाराष्ट्र शासन मान्य आहे. MKCL मार्फत चालवला जातो. बेसिक कॉम्प्युटर लिटरसीसाठी आहे, म्हणजे संगणक ओळख, MS वर्ड, एक्सेल, इंटरनेट, ईमेल, बेसिक IT स्किल. CDA डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे CDA हा डिप्लोमा लेवल कोर्स. कालावधी 6 महिने 1 वर्ष असते. अनेकदा MS-CIT पेक्षा अधिक सविस्तर अभ्यासक्रम. DCA म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटल्स, MS ऑफिस, टॅली, प्रोग्रामिंग बेसिक, इंटरनेट, IT कन्सेप्ट म्हणजे अभ्यासक्रमाच्या दृष्टीने DCA हा MS-CIT पेक्षा कमी नाही, अनेक वेळा जास्त आहे. तरी CDPOने 2 गुण का नाकारले? यामागची मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण आहे शासन आदेशात स्पष्ट उल्लेख नसणे. जाहिरातीत MS-CIT किंवा सक्षम असे असते, समकक्ष असते, पण DCA MS-CIT असा थेट उल्लेख नसतो. दुसरं कारण आहे CDPO स्तरावर मर्यादा. CDPO अधिकारी अंतिम निर्णय घेत नाहीत, त्यांना फक्त प्राथमिक पडताळणी अधिकार असतो. तिसरा कारण आहे जिल्हा पातळी निर्णय प्राधिकरण. समकक्षता ठरवण्याचे अधिकार जिल्हा समिती वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे असते. म्हणून CDPOने हरकत घेतली आणि फाईल पुढे पाठवली. जिल्हा पातळी पडताळणी म्हणजे काय? जिल्हा स्तरावर तुमचा कोर्स, सर्टिफिकेट, इन्स्टिट्यूटची मान्यता, अभ्यासक्रम, सिलेबस, शासन JR परिपत्रक हे सगळं तपासलं जातं. येथे निर्णय होतो DCA हा MS-CIT समकक्ष की नाही आहे की नाही. हा निर्णय CDPO पेक्षा वरिष्ठ स्तरावर अधिकृत व अंतिम असतो. जिल्हा पातळीवर निकाल काय लागू शकतो? शक्यता DCA समकक्ष मान्य, तुम्हाला अतिरिक्त 2 गुण मिळतील. मेरिट सुधारेल, निवडीची संधी वाढेल. शक्यता 2 समकक्ष नाकारले, 2 गुण मिळणार नाहीत, पण यासाठीही पुढे अपील निवेदनाचा मार्ग असतो. अंतिम निकाल जिल्हा समितीवर अवलंबून असतो. या काळात उमेदवाराने काय करावे? तुम्ही हे नक्की करा. DCA सर्टिफिकेटची झेरॉक्स तयार ठेवा. इन्स्टिट्यूट रेकग्नायझेशन प्रूफ ठेवा. सिलेबस कॉपी मिळवा. कोणतेही जुने JR असल्यास जमा ठेवा. लेखी निवेदन तयार ठेवा. हे सगळं कागद जिल्हा पडताळणीसाठी उपयुक्त ठरतात. घाबरायचे का नाही? अजिबात घाबरायचं नाही, कारण CDPOने थेट रिजेक्ट केलं नाही. प्रकरण वरिष्ठ स्तरावर गेले आहे. अनेक जिल्ह्यात DCAला समकक्ष मान्यता मिळालेली उदाहरणे आहेत. त्यामुळे निकाल येईपर्यंत संयम ठेवा. महत्त्वाचा सल्ला: सोशल मीडियावर अफवावर विश्वास ठेवू नका. चुकीची माहिती पसरवू नका. अधिकृत निर्णयाची वाट पहा. कागदपत्रे तयार ठेवा. गरज पडल्यास लेखी रिप्रेझेंटेशन द्या. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं DCA आणि MS-CIT मधील फरक. 2 गुण का नाकारले गेले? जिल्हा पातळी पडताळणी म्हणजे काय? पुढे काय होऊ शकते? हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. इतर उमेदवारांपर्यंत शेअर करा.
योग्य न्याय नक्की मिळेल. संयम ठेवा. धन्यवाद.